हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की ICAR म्हणजेच इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट ह्या इन्स्टिट्यूटतर्फे जी काही रिक्रुटमेंटची नोटिफिकेशन आउट झालेली आहे त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करू शकता, यासाठी कोण कोण एलिजिबल राहणार आहे, यासाठी सिलेक्शन प्रोसेस काय असेल, यासाठी लोकेशन काय असणार आहे, याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही फर्स्ट टाइम जर ह्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करा, बिकॉज ह्या चॅनल थ्रू मी नेहमीच गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जॉबच्या नोटिफिकेशनचे अपडेट देत असते. तर तुम्हाला मेन पॉईंट सांगते की हा जो जॉब आहे, आजची जी नोटिफिकेशन आहे ही गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड आहे. म्हणजे ह्या इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला परमनंट गव्हर्नमेंट जॉब भेटणार आहे आणि यासाठी जे सॅलरी असणार आहे ती जवळपास 30,000 रुपयापर्यंत असणार आहे. आणि जर तुम्ही 10वी पास असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. फक्त 10वी पास असलेले स्टुडंटही या रिक्रुटमेंटसाठी अप्लाय करू शकता. तर पाहूया आपण डिटेलमध्ये नोटिफिकेशन काय आहे. तर ही या नोटिफिकेशनची PDF आहे. याचं जे नोटिफिकेशन आउट झालेली आहे ती 18 डिसेंबर 2021 या दिवशी झालेली आहे. आणि ह्या ICAR इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निशियन या पोस्टसाठी रिक्रुटमेंट होणार आहे. आणि जे रिक्रुटमेंट असणार आहे ते डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे आणि याचं जे पेमेंट स्केल असणार आहे ते 3rd आणि 7th पे नुसार तुम्हाला पेमेंट भेटणार आहे. यासाठी जी एक्झाम होणार आहे ती ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे या रिक्रुटमेंटसाठी. आता पाहूया की याच्या ज्या टेंटेटिव्ह डेट्स काय आहेत. तर यासाठी जे ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट झालेली आहे ती 18 डिसेंबर 2021ला स्टार्ट झालेला आहे आणि याची लास्ट डेट आहे 10 जानेवारी 2022. आणि यासाठी जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम ती 25 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2022 या दरम्यान होणार आहे. त्यामध्ये आपण पाहूयात की किती नंबर ऑफ वॅकन्सीज असणार आहे ह्या टेक्निशियन या पोस्टसाठी. तर जवळपास 641 टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत ह्या पोस्टसाठी. आणि ओपन कॅटेगरीसाठी 286 आहे आणि EWS कॅटेगरीसाठी 61 आहेत आणि बाकी सगळे SC ST आणि OBCचं यांनी इथे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी काय असेल किंवा डिसेबल पर्सनसाठी किती वॅकन्सीज आहेत त्याचं टोटल स्ट्रक्चर यांनी ह्या PDF मध्ये दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने 641 नंबर ऑफ वॅकन्सीचं त्यांना रिक्रुटमेंट करायचं आहे. आता मेन पॉईंट म्हणजे यासाठी कोण अप्लाय करू शकतं. जर तुमचं 10वी पास आउट असाल, तुम्ही फक्त 10 पास आउट स्टुडंट असाल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्यासाठी कोणतंही हायर क्वालिफिकेशनची रिक्वायरमेंट नसणार आहे. यामध्ये सिलेक्शन कसं होणार आहे या एक्झामसाठी किंवा ह्या पोस्टसाठी, तर सिम्पली 10वी पास असाल आणि त्यानंतर तुम्हाला एक कम्प्युटर बेस्ड एक्झाम द्यायची आहे. तर ही एक्झाम तुम्हाला तुमचे जवळचं सेंटर आहे तिथे जाऊन द्यावी लागेल. तर याची त्यांनी लिस्ट दिलेली आहे त्या सेंटरची, त्यामधून तुम्ही तुमचे कोणतेही 5 सिटीज सिलेक्ट करू शकता. तर यासाठी जे एज लिमिट आहे मिनिमम 18 इयर्स आणि मॅक्झिमम 30 इयर्स हे एज लिमिट असणार आहे. SC ST कॅटेगरीसाठी अप टू 5 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे. OBC कॅटेगरीसाठी 3 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे आणि जे डिसेबल पर्सन आहे त्यासाठी 10 इयर्सचं एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. तर तुम्ही 10 पास आउट असाल आणि 30 इयरपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आता यामध्ये डॉक्युमेंट रिलेटेड त्यांनी एक इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत की तुम्ही SC आणि ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते अटेस्टेड कॉपी त्याची तुम्ही अपलोड करायची आहे जेव्हा तुम्ही अपलोड कराल डॉक्युमेंट त्यावेळेस. आता EWS जे कॅन्डिडेट आहे तर ते कोणते असतील की ज्यांचं ॲन्युअल इन्कम लेस दॅन 8 लाख रुपीज असेल तर ते कॅन्डिडेट EWS या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केले जाणार आहे. आणि जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड कराल तर त्यावेळेस तुम्हाला जे व्हॅलिड इन्कम सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर जे डिसेबल पर्सन असतील तर त्यांची जी डिसेबिलिटी आहे तर ती लेस दॅन 40% नको आहे, ग्रेटर दॅन किंवा इज इक्वल टू 40% असेल तरच त्यांचं जे सिलेक्शन आहे ते
PWBD या कास्टमधून होणार आहे. त्यानंतर फॉर एक्स सर्व्हिसमॅनसाठी त्यांनी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, तर ते तुम्ही या PDF मध्ये पाहू शकता. ही PDF मी माझ्या टेलिग्रामच्या चॅनलवरही अपलोड केलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आता यासाठी जे एक ॲप्लिकेशन फी असणार आहे, तर यांनी इथे 1000 रुपीज ॲप्लिकेशन फी असणार आहे ओपन आणि OBC कॅन्डिडेटसाठी, आणि जे वुमन किंवा एक्स सर्व्हिसमॅन किंवा बाकीच्या कास्टमधले स्टुडंट्स आहे त्यासाठी 300 रुपीज यासाठी एक्झामिनेशन फी असणार आहे. आता जो ऑनलाईन मोड आहे ॲप्लिकेशनचा, तर त्यासाठी त्यांनी ही जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिल करायचा आहे. आता यासाठी जे एक्झाम होणार आहे कम्प्युटर बेस एक्झाम, तर ती फक्त इंग्लिश आणि हिंदी या दोनच लँग्वेजमध्ये असणार आहे. यासाठी टोटल 100 क्वेश्चन असणार आहे आणि MCQ बेस्ड क्वेश्चन असणार आहे. आणि मेन पॉईंट म्हणजे ही एक्झाम निगेटिव्ह मार्क्स बेसिस असणार आहे, म्हणजे इच जे रॉंग आन्सर असेल तर त्याला तुमचे 0.25 मार्क्स रिडक्ट होणार आहे. आणि त्यासाठी यांनी पासिंग क्रायटेरिया सेट केलेला आहे की 40% ओपन कॅटेगरीसाठी, 30% SC किंवा OBCसाठी आणि 25% ST कॅटेगरी स्टुडंटसाठी यांनी इथे क्वालिफिकेशन मार्क्स क्रायटेरिया सेट केलेला आहे. आता त्यानंतर जो पॉईंट आहे इन्स्ट्रक्शन फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तर यामध्ये त्यांनी सांगितले की तुम्ही जे कॅन्डिडेट जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत, तर ते डॉक्युमेंट जेव्हा अपॉइंटमेंट असेल तर त्यावेळेस तुम्हाला एज, क्वालिफिकेशन, कास्ट, कॅरेक्टर किंवा हे जे काही इथे त्यांनी डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे ते तुम्हाला तिथे ओरिजिनल फॉर्ममध्ये प्रोव्हाइड करायचे आहे. तर नेक्स्ट पॉईंट म्हणजे तुम्हाला कसं अप्लाय करू शकता यासाठी, तर यांनी इथे स्टेप्स दिलेल्या आहे. रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे या दिलेल्या वेबसाईटवर जाऊन. जर तुम्ही इथे चेक केलं तर त्यांचा जो रिक्रुटमेंट सेल म्हणून टॅब आहे, तर त्यावर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर पाहूयात की आपण कशा पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर हे त्यांचं ऑनलाईन ॲप्लिकेशनचं पेज आहे, त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन फॉर्म फिल करू शकता. आता यांनी इथे काही जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत, तर त्या तुम्ही इथे ह्या पेजवर जाऊन रीड करू शकता. हाऊ टू अप्लाय त्याच्या स्टेप्सही त्यांनी दिलेल्या आहेत की कसं तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डायलॉग बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला त्यांच्या सगळ्या टर्म्स आणि कंडिशन ॲग्री करायच्या आहे आणि त्यानंतर प्रोसीड टू रजिस्टर यावर क्लिक करायचं आहे. आता रजिस्टर का करायचं आहे की बिकॉज आपण फर्स्ट टाइम यावर रजिस्ट्रेशन करतोय, त्यासाठी तुम्हाला रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. आता रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ती पोस्ट सिलेक्ट करायची आहे, टेक्निशियन. त्यानंतर तुमचं जे कॅन्डिडेटचं नाव आहे ते इथे एंटर करायचं आहे की जे तुमच्या मार्कशीटवर असणार आहे ते ॲज इट इज इथे एंटर करायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, तो कन्फर्म करायचा आहे, ईमेल ID, आणि तो परत कन्फर्म करून तुम्हाला इथे हा जो कॅप्चा आहे तो सबमिट करून सबमिट बटनवर क्लिक करायचा आहे. तर सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म होईल आणि ते रजिस्ट्रेशन कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला परत रिलॉग इन करून तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल हे सगळं डिटेल्स एंटर करून तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्यांची जी एक्झाम फी आहे त्याचं पेमेंट करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही एक्झाम फी पेड करत नाही तोपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं असं कन्सिडर करणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचं सगळं डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्हाला तुमचं एक्झाम फी भरणं अनिवार्य आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आता त्यांनी नोटिफिकेशनमध्ये डॉक्युमेंटची लिस्टही दिलेली आहे की तुम्हाला कोणत्या डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट असणार आहे. तर त्यामध्ये नोटिफिकेशन फॉर टेक्निशियन एक्झामिनेशन, त्यानंतर जे नेम असेल, फादर्स नेम असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट असेल, सर्विंग डिफेन्स पर्सन सर्टिफिकेट असू शकतं, परमनंट ॲड्रेस, त्यानंतर 10th मार्कशीट और सर्टिफिकेट ऑल्सो दे आर रिक्वायर. त्यानंतर तुमचं डेबिट कार्ड किंवा जे क्रेडिट कार्डचे डिटेल्स आहेत ते सुद्धा तुम्हाला लागणार आहेत, तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर. तर अशा पद्धतीने हे सगळे डॉक्युमेंट्स आणि हे सगळे तुम्हाला इन्फॉर्मेशन असल्याशिवाय तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिल करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे की तुमची जी एक्झाम आहे तर त्याचा पॅटर्न कसा असणार आहे. तर तुम्ही इथे पाहिलं तर त्यांनी इथे सिटीज दिलेल्या आहे अकॉर्डिंग टू देअर स्टेट, की कोणत्या स्टेटमध्ये कोणत्या सिटीमध्ये तुम्ही एक्झामिनेशन सेंटर चूज करू शकता. तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं
तर इथे जळगाव आहे, लातूर आहे, नागपूर, नांदेड, मुंबई, अहमदाबाद, औरंगाबाद, नाशिक, पुणे, सोलापूर, तर अशा या सेंटरवर एक्झाम होणार आहे. तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या नियरेस्ट कोणतेही 5 लोकेशन चूज करू शकता. आता यासाठी जो सिलेबस असणार आहे एक्झामसाठी, कम्प्युटर बेस एक्झामसाठी, तर तो यांनी इथे डिटेलमध्ये दिलेला आहे की कोणता पार्टवर तुम्हाला फोकस करायचा आहे. त्यामध्ये टोटल 100 मार्क्सची एक्झाम असणार आहे. त्यामध्ये 4 सेक्शन्स असते आणि ईच सेक्शनला 25 मार्क्स असणार आहे. 25 क्वेश्चन आणि 25 मार्क्स. तर त्यामध्ये 4 सेक्शन कोणते आहेत, तर जनरल नॉलेज, मॅथमॅटिक्स, सायन्स आणि सोशल सायन्स, आणि ईच क्वेश्चनला तुमचे 0.25 मार्क्स कट होणार. तर अशा पद्धतीने जवळपास 1.5 तासाचा हा पेपर असणार आहे. 100 मार्क्ससाठी असणार आहे आणि यामध्ये 4 सेक्शन त्यांनी कव्हर केलेले आहे. तर जनरल नॉलेजचा कोणकोणते टॉपिक्स असणार आहेत, मॅथ्समध्ये कोणकोणते टॉपिक्स असणार आहे, सायन्स आणि सोशल, याचे डिटेलमध्ये सिलेबस यांनी ह्या PDF मध्ये दिलेला आहे. तुम्ही तो पाहू शकता की कोणता सिलेबस आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या टेक्निशियन पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तुम्ही 10वी पास असाल आणि तुम्हाला चांगले मार्क्स असेल, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल, तर ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुम्ही सगळ्या कॅन्डिडेटसाठी. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की इलिजिबल असाल तर फॉर्म भरू शकता. तुम्ही इच्छुक असाल तर फॉर्म भरू शकता, किंवा तुमचे फ्रेंड्स असेल किंवा कोणी गरजू विद्यार्थी असेल की ज्यांना जॉबची रिक्वायरमेंट आहे, अशा लोकांना नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.